तुमच्यासाठी नाही काय नाही चालेल पुढे येते पुढे हॅलो हॅलो लांबून घ्या यायचं तुम्ही शूटिंग करत बसल्यावर कसं काय व्हायचं कारण बरेच कलाकार आहेत त्या निमित्ताने दादांचं म्हणणं आहे की जास्त वाजवत बसू नका आटपता घ्या सोलापूर जिल्हा गाव मंगळवेढा आहे काय सांगू मी दादांचं नाव तो घेवडा महाराष्ट्राचे लढते कवी माझे बंधू राहुल वाघमारे काय लिहितात ते सोलापूर जिल्हा गाव मंगळवेढा आहे काय सांगू मी दादांचं नाव घेवडा आहे अरे देशी विदेशात प्रल्हाद दादांच्या भक्तगीतांमुळे त्यांचा प्रत्येक चाहता आजही त्यांच्या प्रेमात वेडा आहे आजही त्यांच्या प्रेमात वेडा आहे म्हणून काय माहित आहे प्रल्हाद दादा जरी गेले असतील तरी देखील ही शिंदेशाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच काम करत म्हणून काय म्हणायचं आहे आता हे गीत मी स्वतः लिहिलंय काही चूक भूल असेल तर क्षमा असेल स्वर्गातील त्या स्वरतारेची प्रल्हाद दादा एक स्वरांचा खजाना होता म्हणून काय म्हणायचं आहे स्वर्गातील त्या स्वरताऱ्याची सांगू किती नवलाई आपापल्या परीने बरेच कलाकारांनी गायलं प्रल्हाद दादांचे गाणी गायले पण मी छोट्या कलाकार दादाच्या विरोधात काय लिहितो स्वरधारेतील या स्वरताऱ्याची सांगू किती नवलाई असं का म्हणायचं आहे स्वरधारेतील स्वरताऱ्याची सांगू का नवलाई असं का म्हणायचं कारण की त्यांच्या मागे त्यांची पिढी समाजाचा वारसा चालवत आहे म्हणून या स्वरताऱ्यातील या स्वरधारातील स्वरताऱ्याची सांगू किती नवलाई आज रामर शिंदे शाही आई आज रामर शिंदे शाही आज रामर शिंदे शाही आज रामर शिंदे शाही आज रामर शिंदे शाही सरकाराची सांगू किती नवलाई सरकाराची सांगू किती नवलाई कारण का आज रामर शिंदे शाही आई आज रामर शिंदे शाही आज रामर शिंदे शाही आज रामर शिंदे आज रामर की पडली त्याच्या समोर मोर
माझ्या दादाचा आवाज कसा होता प्रल्हाद दादांचा. आणि आमचं भाग्य समजते की आम्हाला अशा कुठल्या तरी कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद दादांच्या समोर मिलिंद दादांच्या समोर या शिंदे फॅमिली समोर राहायला मिळतं. मग काय म्हणायचं, दादाच्या आवाजापुढे काय झालं, फिकी पडली त्यांच्या समोर गळ्याची पोळी दादाच्या पुढे सर्व फिरत, फिकी पडली त्यांच्या समोर गळ्याची पोळी नाही. अरे आज राम शिंदे राम शिंदे शक्यच नाही. प्रल्हाद दादा इतक्या गोड आवाजाचा काय आणि या भारतात पुढे निर्माण येणं अहो शक्य नाही. म्हणून काय म्हणायचं, शक्यता नाही ओ दादा कोणी हो तुमच्या शिंदे